According to the text, these characters are not sent, but the gods have threw them out of the heaven and की अकॉर्डिंग टू द टेलर्स म्हणजे त्याच्यामध्ये असं बोललं गेलेलं आहे की कॅरेक्टर जे आहे ते म्हणजे संत आर नॉट संत, ते संतच नव्हते, पण संत बोलू शकतो म्हणजे साधू संत जे बोलू शकतो ना की तसे ते नव्हते, बट द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ द हेवन, की देवाने त्यांना स्वर्गातून बाहेर काढलेलं होतं. काय सांगितलंय? गॉड्स हेवन थ्रो द आउट ऑफ द हेवन. हेवनचा अर्थ काय आहे? स्वर्ग आहे. आणि देवाने त्यांना स्वर्गातून बाहेर काढलं होतं. कशासाठी? की त्यांचा जो स्वभाव होता खोडकरपणाचा, त्या गोष्टीसाठी त्यांना काय केलं होतं? स्वर्गातून बाहेर टाकलं गेलेलं होतं. अँड द गॅनेट डिझर्ट हॅज अ गिवन द वन चान्स टू देम टू स्टे इन हेवन. आणि त्यांना स्वर्गात घेऊन येण्यासाठी पुन्हा एक नवीन चान्स किंवा एक नवीन जॉब त्यांना देण्यात आला होता, की जेणेकरून त्याच्यावर ठरणार होतं की पुन्हा यांना स्वर्गात घ्यायचं आहे का नाही, या गोष्टीवर ते आधारित होते. मग अशा प्रकारे बघा, त्यांना एक असाइनमेंट दिली होती, एक काम दिलं होतं, एक जॉब दिलं होतं की ते त्यांना काम करायचं होतं आणि त्यावरच त्यांना पुन्हा स्वर्गात घेतलं जाणार होतं. पुढे आपण वाचणार आहोत. इफ यू हेल्प द होली मॉन्क इन हिज पिलिग्रॅम टू इंडिया, इफ यू यूज युअर पॉवर फॉर दिस गुड वर्क, त्यांनी सांगितलं आहे की जर तुम्ही चांगल्या गोष्टीसाठी त्यांना मदत करत आहात, इफ यू हॅव द होली मॉन्क इन हिज पिलिग्रॅम टू इंडिया, की त्या यॉंगला जर त्या यात्रेकरूला जर तुम्ही मदत केली, तर इफ यू यूज युअर पॉवर, आणि जर तुम्ही तुमची पॉवर चांगल्या कामासाठी तुम्हाला काय करायचे आहे, उपयोगात आणायची आहे, मदत करायची आहे, की जो धर्मग्रंथ आहे तो भारतातून चायनामध्ये, चीनमध्ये तो घेऊन यायचा आहे, आणि त्या कामाच्या मदतीसाठी जर तुम्ही इफ यू हेल्प, जर तुम्ही मदत करत आहात त्या यात्रेकरूसाठी, तर तुम्ही त्यांना मदत करणार आहात आणि तुम्ही तुमच्या पॉवरचा उपयोग हा चांगल्या कामासाठी जर करत असाल, तर इन इज दिस गुड वर्क, तर आम्ही तुम्हाला काय करणार आहे, पुन्हा स्वर्गामध्ये घेऊन जाणार आहेत. देन यू मे रिटर्न टू द हेवन, मग कदाचित आम्ही तुम्हाला पुन्हा स्वर्गामध्ये घेऊ. काही ते दिले, देन यू मे रिटर्न टू हेवन. हेवन म्हणजे काय? स्वर्ग आहे मी सांगितले. मग कदाचित आम्ही तुम्हाला पुन्हा स्वर्गात घेऊ. शी हॅज टोल्ड 3 कॅरेक्टर, आणि अशा प्रकारे त्या तिन्ही कॅरेक्टरला सांगण्यात आलं होतं. जे 3 व्यक्तिरेखा होत्या किंवा ते 3 कॅरेक्टर होते, त्या तिन्ही कॅरेक्टरला सांगितलं होतं की जर तुम्ही त्या तुमच्या शक्तीचा चांगला दुरुपयोग न करता चांगल्या कामासाठी उपयोग केला आणि त्या यंग जर तुम्ही मदत केली, तर कदाचित आम्ही तुम्हाला काय करू, स्वर्ग घेऊ. अशा प्रकारे शी हॅज टोल्ड म्हणजे सांगणे आहे. टोल्ड द 3 कॅरेक्टर्स, अशा तिन्ही कॅरेक्टरला काय सांगितलं होतं, व्यक्तिरेखांना सांगण्यात आलेलं होतं. चला आता आपण पुढे जाऊया. इंटरेस्टिंग वाटते ना तुम्हाला? चला बघूया आपण. दिस कॅरेक्टर्स हॅव ॲग्री टू द डेस्टिनी. आणि अशा प्रकारे जे तिन्ही जे कॅरेक्टर होतं त्यांनी ही गोष्ट काय केली आहे, ॲग्री केली आहे. त्यांनी सांगितलं आहे की हो, आम्ही या गोष्टीसाठी काय आहोत, रेडी आहोत. दिस कॅरेक्टर हॅव ॲग्री टू द डेस्टिनी हेल्प यू यन चॉंग इन हिज डिफिकल्टी जर्नी. आणि त्यांनी एकमत दिलं, त्यांनी संमती दिली की आम्ही यन चॉंगच्या ज्या प्रवासामध्ये आम्ही त्याला काय करू, मदत करू. त्याला वाटेल ती आम्ही गरज त्याची पूर्ण करू. वाटेल जे संकट त्याच्यामध्ये येते त्या संकटांना आम्ही त्याला काय करू, त्या संकटातून बाहेर काढू. आम्ही आमच्या शक्तीचा जो वापर आहे तो वापर आम्ही त्याच्या चांगल्या कामासाठी करू, आणि ज्याचं जे मेन एम आहे, जो त्याचा उद्देश आहे, तो उद्देश पूर्ण करण्यासाठी आम्ही त्याला मदत करू. आणि जेणेकरून आमचं ते कार्य पूर्ण झालं की आम्हाला पुन्हा स्वर्गात जाण्यात येईल, अशी त्यांना खात्री देखील देण्यात आलेली होती. तर अशा प्रकारे इथे जो काय केलेला आहे, डन करण्यात आलेला आहे, की ती एक प्रकारे त्यांना जी असाइनमेंट दिली होती ती असाइनमेंट होती की त्यांना सुरक्षित त्याचा प्रवास सुखरूप करणं, त्या प्रवासामध्ये त्याला हेल्प करणं, त्याची हर एक प्रकारची काळजी घेणं आणि त्याच्याकडून करून घेणं झालं. एक असाइनमेंट त्यांना दिली होती आणि त्याप्रमाणे त्यांनी ही गोष्ट ॲग्री देखील केलेली आहे. तर अशा प्रकारे बघा, दिस कॅरेक्टर्स हॅव ॲग्री. हे तिन्ही काय झाले, कॅरेक्टर ॲग्री झाले. ॲग्री झाले म्हणजे मान्य होणे. ॲग्रीचा अर्थ काय आहे, मान्य होणे. तर डिस्ट्रिक्ट अँड द हेल्प यू अँड चॉंग इन इज डिफिकल्ट जर्नी, आणि त्याच्या कठीण प्रवासामध्ये त्याला मदत करण्याचं या तिन्ही लोकांनी काय केलं आहे, मान्य केलेलं आहे. सन वुकॉंग द मोस्ट पॉवरफुल अमॉंग द 3 डिसिपल्स. बघा, जे सन वुकॉंग होता, जे सन वुकॉंग हे जे नाव आहे, की जे 3 शिष्य होते, त्या 3 शिष्यापैकी जे सन वुकॉंग जो आहे हा काय आहे, तो मोस्ट पॉवरफुल अमॉंग द 3 डिसायपल्स. डिसायपल्स म्हणजे काय, शिष्य आहे. डिसायपल्सचा मिनिंग शिष्य आहे. की या 3 शिष्यापैकी जो सन वुकॉंग आहे हा एक विशेष होता किंवा त्याच्याकडे एक विशेष पॉवर होती. द मोस्ट पॉवरफुल अमंग द 3.
तीनपैकी त्याच्याकडे जो एक विशेष अशी त्याच्याकडे पॉवर होती. वॉज बॉर्न वॉन ही वॉन्ट्स ब्ल्यू ओव्हर अ हाऊस, की जेव्हा तो जन्माला आला तेव्हा तो काय करायला लागला ढगामध्ये, म्हणजे तो काय करायला लागला, फ्लोट व्हायला लागला. वेन वेन्स, हवा काय लागली, ओव्हरफ्लो व्हायला लागली होती, ती आकाशामध्ये जमा झालेली आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. स्टोन एग ऑन द फ्लोअर फ्रूट माउंटन, आणि तिथे जो काय आहे, स्टोन एज ऑन द फ्लोअर फ्रूट माउंटन, जे पर्वत आहे त्या पर्वतातून दगड काय करायला लागले, ढासळायला देखील लागले. बघा अशा प्रकारे ते चित्रामध्ये तुम्हाला जेव्हा तो जन्माला आला तेव्हा तो काय करताय, ते जे स्टोन आहेत म्हणजे दगड ते काय करू लागले, ढासळू लागले. ही वॉज एबल टू ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ इन 72 डिफरंट वे. तिथे काय सांगितलं की तो स्वतःला 72 वेळा स्वतःला काय करू शकत होता, ट्रान्सफर करू शकत होता, त्याला ज्या रूपामध्ये पाहिजे. ट्रान्सफरचा अर्थ काय आहे बघा, इथे दिले आहे, ही वॉज एबल, म्हणजे तो एबल म्हणजे तो करू शकत होता, की त्याला जे वाटेल ते रूप तो घेऊ शकत होता. त्याला जर वाटलं की मला नाही, की मला इथे नाही राहायचं, मला तिथे राहायचं, मला हे नाही बनवायचं, मला ते बनायचं, म्हणजे त्याला जे वाटेल त्या गोष्टीमध्ये तो स्वतःला त्या गोष्टीमध्ये ढाळू शकत होता. बघा इथे काय झालं, ही वॉज एबल टू ट्रान्सफॉर्म म्हणजे आपण बोलू शकतो की रूप पालटणे. ट्रान्सफॉर्मचा अर्थ काय आहे, इथे जो ट्रान्सफॉर्मचा अर्थ आहे तो काय आहे, रूप पालटणे. ट्रान्सफॉर्म हिमसेल्फ म्हणजे स्वतःला तो काय करू शकत होता, तो बदल करू शकत होता. किती वेळा, 72 डिफरंट वेज, 72 वेळा वेगवेगळ्या प्रकारे. डिफरंटचा अर्थ काय आहे, डिफरंट म्हणजे वेगवेगळे, निराळे. वेज म्हणजे वेगवेगळ्या गोष्टीमध्ये, 72 वेळा तो वेगवेगळ्या गोष्टीमध्ये स्वतःला काय करू शकत होता, ट्रान्सफर करू शकत होता. वेगळ्या गोष्टीमध्ये आपण स्वतःला रूप घेऊ शकत होता. अशा प्रकारे बघा इथं चित्रामध्ये तर बघा तुम्हाला दिसत आहे, अशा जे चित्र आहेत, ज्याच्या कथा आहेत, कादंबऱ्या आहेत, जे नॉवल आहेत, पुस्तक आहेत, ते देखील आपल्याला वाचल्यावर अजून त्या गोष्टीचा उलगडा होऊ शकतो. बघा अजून त्याच्याबद्दल विशेष माहिती दिलेली आहे, ती माहिती बघा पाहू शकतो. ही कुड ऑल्सो ट्रान्सफॉर्म ईच ऑफ हिज स्ट्रँड अँड टू एनी लिव्हिंग ऑर नॉन लिव्हिंग थिंग्स ऑफ हिज चॉईस, की ते त्याच्या मनावर होतं की मला लिव्हिंग थिंग्समध्ये राहायचं आहे का नॉन लिव्हिंग, की हा तो निर्णय घेऊ शकत होता. म्हणजे त्याच्याकडे इतकी देवी शक्ती होती, इतकी पॉवर होती, की जर त्याला असं वाटलं की मला दगड व्हायचं तर तो दगड देखील होऊ शकत होता. त्याला जर वाटलं मला फूल व्हायचं तर मला फूल देखील होऊ शकतं. त्याला जर वाटलं की मला लहान मूल व्हायचं आहे तर तो लहान मूल देखील होऊ शकत होता. अशा प्रकारे तो स्वतःला 72 वेळा ट्रान्सफर करू शकत होता, की 72 तो आपलं रूप बदली करू शकत होता, चेंज करू शकत होता. बघा ही कुड ऑल्सो ट्रान्सफॉर्म करू शकत होता. ही कुडचा अर्थ शकणे. ही कुड ऑल्सो ट्रान्सफॉर्म ईच ऑफ हिज स्ट्रँड इंटू, प्रत्येकी जो भाग आहे, ईच म्हणजे काय, प्रत्येकी, लिव्हिंग और नॉन लिव्हिंग थिंग ऑफ हिज चॉईसेस. चॉईस म्हणजे काय, की त्याच्या मनावर होतं, ऑन हिज चॉईसेस, हे त्याच्या मनावर होतं की मला कशामध्ये ट्रान्सफॉर्म व्हायचं आहे, हे तो काय करत आहे त्याच्यामध्ये बघू शकतो. म्हणजे त्याच्याकडे एवढी पॉवर होती. बघा इथे आपण पाहू शकतो. हीज ॲज यू विश गोल्ड बँडेड अँड कुडेल वॉज ऑल्सो मॅजिकल, की हीज ॲज यू विश म्हणजे तो स्वतःला सोन्यामध्ये देखील करू शकत होता, ज्या स्टोन आहे त्याच्यामध्ये करू शकता, की अनेक वेगवेगळ्या रूपामध्ये देखील तो स्वतःला काय करू शकत होता, ट्रान्सफर करू शकता. म्हणून इथे दिले हीज ॲज यू विश गोल्ड बँडेड, की त्याच्याकडे जे गोल्ड बँडेड आहे त्याच्यामध्ये करू शकता. कगेल वॉज ऑल्सो मॅजिकल, हे सगळं ते जादूने, चमत्काराने तो काय करत होता, या गोष्टीमध्ये तो बदल करू शकत होता, की त्याच्याकडे जी शक्ती होती. इट कुड ग्रो ॲज अ बिग ॲज अ पिलर सपोर्टिंग द स्काय, आणि तो काय करत होता, आकाशामध्ये काय करत होता, तरंगू शकत होता. ही कुड ग्रो ॲज अ बिग, तो स्वतःला उंच मोठा करू शकत होता. इथे दिलं ही ग्रो बिग. बिग म्हणजे काय, मोठा. पिलर एक मोठा खांब, पिलर म्हणजे खांब आहे. पिलर सपोर्टिंग द स्काय, आणि तो आभाळाच्या माध्यमातून एक मोठा खांब काय करत होता, आकाशामध्ये तो वाढवू शकत होता. बट ॲट अदर टाइम्स, पण एखाद्या वेळेस इट बिकेम ॲज अ टिनी ॲज अ निडल, तर एखाद्या वेळेस तो सुईसारखा तो स्वतःला काय करू शकत होता, तो ठेवू शकत होता. निडलचा अर्थ काय आहे, सुई आहे. थर्ड निडल माहिती आहे ना, सुई दोरा, मग हे काय आहे, निडल आहे. मग तो स्वतःला निडलच्या मार्फामध्ये देखील काय करत होता, ट्रान्सफर करू शकतो. कधी स्वतःला तो एखाद्या मोठ्या आभाळासारख्या खांबाईसारखा दाखवत होता, तर परत कधी काय करत होता, की एखाद्या सुईसारखा देखील तो आकारामध्ये रूप घेऊ शकत होता. की अशा प्रकारे त्याच्याकडे एक देवी पॉवर देखील आपण त्याच्यामध्ये पाहिली. बघा इथे बघा चित्रामध्ये बघा कशा प्रकारे ही आपल्याला ही पॉवर इथे दिसत आहे. द मंकी किंग इज जस्ट टेक इट अवे बिहाइंड हिज इयर. द मंकी
द मंकी किंग इज जस्ट ट्रिक, की तो काय करत होता की स्वतःला सगळ्या गोष्टीमध्ये समाविष्ट करून घेतो. अवे बिहाइंड, ज्या बिहाइंड इज एअर. आणि तो कानाच्या मागे त्याचा जो आवाज होता, जो आकाशामध्ये गेल्यावर तो आवाज काय करत होता, तो घोंगावत होता. इज किंग जस्ट स्टक इट अवे. कानाच्या मागून त्याचा जो आवाज आहे तो काय करत होता, भरभरत होता. सन वुकिंग कुड ट्रॅव्हल 1000 ऑफ किलोमीटर इन जस्ट वन सनसेट, की जर हजारो किलोमीटरचा जो प्रवास आहे तो काय करत होता, कमीत कमी वेळामध्ये तो काय करत आहे, पार पडत होता. बघा अशा प्रकारे त्याची जी स्टिक आहे आणि त्याच्याकडे जी शक्ती होती त्याच्याकडून तो प्रवास काय करत होता, पार पाडत होता. ही कुड वॉक थ्रू फायर. ही कुड वॉक, तो कशाच्या माध्यमातून चालायचा, तो मुलांना आगीच्या माध्यमातून चालायचा. बघा ही जी काय दिसत आहे तुम्हाला, आग दिसत आहे, या आगीच्या माध्यमातून तो जाण्याचा प्रयत्न करत होता. ही कुड वॉक थ्रू फायर, तो काय करत आहे, आगीच्या माध्यमातून जाण्याचा प्रयत्न करत आहे. ट्रॅव्हल अंडर वॉटर, आणि तो पाण्यातून देखील प्रवास करायचा आहे. अँड फ्लाय टू द प्लेसेस ॲट विल, आणि तो एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी जाण्याचा देखील काय जात असेल. हिज बॉडी वॉज हार्ड ॲज अ डायमंड, त्याची जी बॉडी होती ती कशी होती, हिज बॉडी वॉज हॅज हार्ड, त्याची बॉडी कशी होती, कठीण होती. ॲज अ डायमंड, एखाद्या कठीण हिऱ्यासारखी काय होती, त्याची जी शरीर होतं ती शरीर यष्टी होती, कशी होती, एखाद्या कठीण हिऱ्यासारखी देखील होती. सो नो वन अँड नथिंग कुड इंजर हिम, त्याच्यामुळे त्याला कोणत्याही प्रकारची इजा होऊ शकत नव्हती. नो वन अँड नथिंग कुड इंजर हिम, इंजर म्हणजे अर्थ काय आहे, जखम होणे, की त्यामुळे त्याचं शरीर हे कसं असलं की ते हिऱ्यासारखं, जे हिरा कसा असतो जो कठीण असतो, आणि ते हिरा कठीण आहे तसंच त्याचं जे शरीर आहे ते कसं आहे, ते कठीण आहे. आणि ते कठीण असल्यामुळे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं जखम होऊ शकत नाही. तो पाण्यातून गेला तरी त्याला त्रास होणार नाही, तो आगीतून चालला तरी त्याला त्रास होणार नाही, तो त्याचप्रमाणे तो वाळवंटातून चालत गेला तरी त्याला त्रास होणार नाही, पावसाचाही त्याचा त्रास होणार नाही, ऊन वारा किंवा कोणत्याही प्रकारचा घाव त्याच्यावर जरी लागला तरी त्याला ते काय होणार नाही, त्याला तो इंज्युअर होणार नाही, तो जखम होणार नाही. अशा प्रकारचं त्याचं जे शरीर होतं किंवा त्याची जी शरीरयष्टी होती ती त्याची झालेली होती, ती देखील आपण पाहिलं. सो नो वन अँड नथिंग कुड इंजर हिम, की त्यामुळे त्याला कोणत्याच प्रकारची त्याला काय होऊ शकत नव्हती, ही जखम होऊ शकत नव्हती. बघा अशा प्रकारे तो बघा इथे दिसू शकते. हिज गोल्डन गेज फायर आईज अँड एक्सरे विजन. बघा इथे काय दिले की तो त्याच्या डोळ्यामध्ये असं त्याचे एक्सरेज होता, त्याच्या डोळ्याच्या पलीकडचं देखील तो पाहू शकत होता, इतकी त्याच्याकडे एक्स्ट्रीम लेवलची काय होती, पॉवर होती. हिज गोल्डन गेज फायर, जे आपले डोळ्याचे जे बबुळे आहेत, आपण बोलू शकतो जे डोळे आहेत, हिज गोल्डन गेज, की ते कसे ते सोनेरी रंगाचे होते. आणि फायर आईज हॅड एक्सरे विजन, आणि ते डोळ्याच्या पलीकडून देखील तो काय करू शकत होता, त्याच्या माध्यमातून डोळ्याच्या पलीकडे काय चाललं आहे ते देखील त्याला तिथे दिसत होतं, की त्या पाठीमागे तिथे काय चालू आहे हे देखील तो पाहू शकत होता. बघा नो वन कुड डिवाइस हिम, आणि हे कोणीही सांगू शकत नो, म्हणजे तिथे कोणत्याही प्रकारचं तिथे माध्यम नाही, साधन नाही आहे, आणि नो वन कुड असू शकत नव्हतं, की तिथे कोणत्याही प्रकारचं एक साधन असू शकत नव्हतं. सन वुकॉंग वॉज ब्रेव्ह अँड इंटेलिजंट बट ही वॉज ऑल्सो ट्रिकस्टर. बघा त्यांनी काय सांगितलं, सन वुकॉंग हा काय होता, ब्रेव्ह होता. ब्रेव्ह म्हणजे काय, शूरवीर होता. अँड इंटेलिजंट म्हणजे बुद्धिमान होता. बट ही वॉज ऑल्सो ट्रिकिस्ट, पण तो खोडकर पण होता. ट्रिकिस्टर म्हणजे काय आहे, खोडकर आहे, की तो खूप हुशार होता, तो बुद्धिमान होता, तो चलाक होता, तो धैर्यवान होता, तो शूरवीर होता. पण त्याचबरोबर तो कसा होता मुलांनो, तो खोडकर देखील होता, पण त्याच्यामध्ये भरपूर काय होती, शक्ती देखील होती. पण तो कसा आहे, खोडकर आहे, हे देखील त्याने इथे सांगितलेलं आहे. ही लव टू हॅव फन, आणि त्याला म्हणजे मज्जा करायला, खोड्या काढायला फार आवडायचं. ही लव टू फन, इथे दिले ही लव टू फन, की हर एक प्रकारची खोडी करायची, मजा मस्ती करायची, एक प्रकारची त्याला त्या गोष्टीमध्ये आनंद वाटायचा, आणि मजा मस्ती करण्यासाठी त्याला ते खूप आवडायचं, आणि म्हणून इथे लिहिलं ही लव टू हॅव फन. आणि अशा प्रकारे आपल्याला खूप मजा करावं असं त्याला नेहमी वाटायचं. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर हेल्प हिम टू डू दॅट, आणि एखाद्या तो त्याची पॉवर चांगल्या कामासाठी किंवा एखादी चांगली गोष्ट करायची असेल त्या कामासाठी देखील पण तो वापरायचा. असं नाही का तो खोडकर होता म्हणून तो फक्त खोड्याच काढायचा किंवा चुकीचीच गोष्ट करायचा. तो त्याच्या पॉवरचा, जे सुपर नॅचरल जी पॉवर त्याला दिली गेली होती त्या पॉवरचा तो उपयोग देखील चांगल्या कामासाठी देखील तो करायचा. पण इथे दिलं अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर, आणि एखाद्या वेळेस हेल्प हिम टू डू दॅट, की तो देखील कोणाची तरी
एखाद्याला जिथे गरज असेल त्या गरजेचं पूर्ण करायचं, त्या गरज त्याची पूर्ण करण्यासाठी देखील तो त्याच्या पॉवरचा, त्याच्या शक्तीचा तो काय करायचा, वापर देखील करायचा. बघा इथे पाहू शकता की इथे आपण त्या चित्रामध्ये पाहिलं आहे, पण पुस्तकामध्ये देखील बऱ्याच वर्णन केलेलं आहे. ही हॅड अ वास विच इन कॅन स्टक इन एनिथिंग ऑर एनिवन, की त्याच्याकडे एक वास होता की तो काय करत होता बघा. वास म्हणजे आपण बोलू शकतो फुलदाणी आहे, काय आहे पण ही हॅड अ वास विच कॅन स्टक इन एनिथिंग ऑर एनिवन. तो काय करायचा की कुठेही त्याला घेऊन जायचा, की तो काय करायचा त्याच्याबरोबर ती वास नेहमी असायचा. सग इन एनिथिंग अँड एनिवन, तो एनिथिंग कोणत्याही गोष्टीमध्ये तो त्याला काय करायचं होता, परावर्तित करू शकत होता. और एनिवन ही कुड सिम्पली पॉइंट अ लॉक अँड ओपन इट. तो काय करायचा सिम्पली त्या वासला एखाद्या सोप्या रीतीप्रमाणे तो त्याला खोलायचा आणि काय करायचा, ॲट अ लॉक अँड ओपन इट. तो बंद देखील करायचा आणि खोलायचा देखील. त्याच्याकडे त्याची एक फुलदाणी होती, त्या फुलदाणीला तो ओपन करायचा आणि परत बंद करायचा. ही कूड सिम्पली करू शकत होता. ही कूड सिम्पली तो एखाद्या सोप्या प्रमाणे किंवा सोप्या रीतीने तो त्याला बंद करू शकत होता आणि खोलू देखील शकत होता. अशा प्रकारे त्याच्याकडे ती एक फुलदाणी होती. ही वॉज व्हेरी क्विक अँड कुड ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टिनी ॲट अ ब्लिंक, की तो घडीत मोठा व्हायचा, घडी छोटा व्हायचा, स्वतःला तो एकदा छोट्या रूपात परावर्तित करायचा, कधी लिव्हिंग थिंगमध्ये, कधी नॉन लिव्हिंग थिंगमध्ये. अशा प्रकारची त्याच्याकडे काय होती, एक पॉवर होती. ही वॉज अ व्हेरी क्विक अँड कुड ग्रो द व्हेरी बिग, की तो स्वतःला फारच कमी याच्यामध्ये टिनी साईजमध्ये, कधी स्वतःला खूप मोठ्या साईजमध्ये, तर व्हेरी टिनी ॲट अ ब्लिंक. टिनी म्हणजे एकदम छोटं साईज आणि ॲट अ ब्लिंक, आणि तो एकदम आपण एकदम बारीक डोळे जे पाहू शकतो त्याला ब्लिंकेट बोलतात ना, की जे बारीक डोळे देखील तो काय करू शकत होता, स्वतःला ट्रान्सफॉर्म देखील करू शकत होता. तर अशा प्रकारे आपण मुलांचं काय पाहत आहोत, आपण त्याच्या कॅरेक्टरबद्दल आपण माहिती घेत आहोत. बघा इथे दिले आहे, बुक टायटल जर्नी टू द वेस्ट हॅज ऑल दिस. इथे काय दिलंय, बुक टायटल म्हणजे त्याचं जे नाव, जे शीर्षक आहे, जर्नी टू द वेस्ट म्हणजे काय आहे, पश्चिमेकडील प्रवास आहे. हॅज ऑल दीज स्टोरीज ट्रान्सलेट इन टू इंग्लिश लँग्वेज. ही जे पुस्तक आहे जर्नी टू द वेस्ट, जे पुस्तक आहे जर्नी टू द वेस्ट म्हणजे पुस्तक आहे पूर्ण इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट केलं आहे, इंग्रजी माध्यमातून किंवा इंग्रजी भाषेमधून त्याचं काय केलेलं आहे, भाषांतर केलेलं आहे. बुक टायटल इज जर्नी टू द वेस्ट, जे नाव आहे, जे शीर्षक आहे जर्नी टू द वेस्ट आहे, त्या पुस्तकाचं जे पूर्ण भाषांतर आहे, जे पूर्ण जी कथा आहे, ती गोष्ट आहे की कशा प्रकारे ती गोष्ट घडलेली आहे, ही गोष्टीचं जे पूर्ण भाषांतर आहे हे इंग्रजी माध्यमातून किंवा इंग्रजी भाषेतून हे केलेलं दिसत. बघा इथे पाहू शकता, तर जर्नी टू द वेस्ट ट्रान्सलेट अँड एडिटेड बाय अँथनी वायू. हे कोणी केलेलं आहे ट्रान्सलेट, हे अँथनी यांनी केलेलं आहे. कशामध्ये केलेलं आहे, इंग्लिश या भाषेमध्ये, इंग्रजी भाषेमधून हे ट्रान्सलेट आपण याच्यामध्ये बघा केलेलं आपण पाहू शकतो. अशा प्रकारचे हे पुस्तक देखील आहे, ते मार्केटमध्ये देखील अवेलेबल आहे, ते मिळालं तर तुम्ही नक्कीच वाचू शकता. बघा इथे काय दिलंय, फिल्म्स आर ऑल्सो मेड ऑन अ फ्यू स्टोरीज, की काही फिल्ममधून देखील, जे पिक्चरमधून देखील, की याच्यावर आधारित या पुस्तकाच्या आधारावर, की जे आपलं जर्नी टू द वेस्ट हे जे नावाचं पुस्तक आहे, पुस्तकाच्या माध्यमातून काही पिक्चर देखील बनवले गेलेले आहेत. म्हणून त्यांनी सांगितले फिल्म्स आर ऑल्सो मेड ऑन फ्यू स्टोरी, म्हणजे पिक्चर देखील बनले गेलेले आहेत. काही या स्टोरीमधून काही पिक्चर हे बनवले गेलेले आहेत, ते देखील तुम्ही काय करू शकता, बघा पाहू शकता. यू कॅन रीड, बघा इथे काय दिले, यू कॅन रीड द हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ युअर चॉईंग ऑर रीड द फॅन्टॅस्टिक स्टोरी ऑफ सन हुकॉंग. इथे त्यांनी तुम्हाला सांगितलं आहे की यू कॅन रीड, तुम्ही वाचू शकता. काय वाचू शकता, रीड हिस्टॉरिकल अकाउंट. हिस्टॉरिकल अकाउंट म्हणजे ऐतिहासिक घटनेबद्दल घडलेलं आहे, जो युअर चॉंग आहे त्याच्यावर आधारित तुम्ही गोष्ट वाचू शकता. किंवा रीड द फॅन्टॅस्टिक स्टोरी ऑफ सन हुकॉंग, की किंवा एखादी मजेदार गोष्ट जी सन हुकॉंग ह्याच्यावर आपण पाहिलं की तो कशा प्रकारे तो शक्तिशाली होता, धैर्यशाली होता, हुशार होता, त्याच्याकडे कशी शक्तिशाली पॉवर होती आणि त्या पॉवरचा त्याने कशा प्रकारे उपयोग केला हे देखील आपण पाहिलेलं. मी त्याच्यावर देखील मजेदार जे काही स्टोऱ्या आहेत, त्याची वेगळी पुस्तकं आहेत, ती मार्केटमध्ये मिळत आहेत. ती पुस्तकं तुम्ही घेऊन ती वाचू शकता. युअन चॉंग नावाचा जो मुलांना जो आपलं मेन कॅरेक्टर आहे त्याच्यावर आधारित पुस्तक आहे. त्याचप्रमाणे त्याला जे मदत करणारे जे ते 3 मित्र आहेत त्यांच्यावर आधारित, त्यांच्यातलं जे मजेदार जे कॅरेक्टर आहे सन वुकॉंग आहे, त्याचं देखील एक फॅन्टॅस्टिक म्हणजे मजेदार, फॅन्टॅस्टिकचा अर्थच काय आहे, मजेदार आहे. मजेदार असे पुस्तक आहे, ते देखील तुम्ही ते घेऊन वाचू शकता. बघा अशा प्रकारचे त्याचं ते चित्र आहे त्या बुक्सवरती, त्या चित्राच्या माध्यमातून
ते बघा, पाहू शकता की हे जे टायटल दिले, जे पुस्तकाचं जे फ्रंट पेज आहे, ते फ्रंट पेजमधून बघा बघू शकता, ऑर वी शुड ट्राय रीडिंग अबाउट. आणि तुम्ही काय की दोन्ही गोष्टी करू शकता. एक तर तुम्ही पिक्चर देखील, त्याचे फिल्म्स बघू शकता, किंवा तुम्ही काय करू शकता, बुक्स देखील वाचू शकता. तर अशा प्रकारे बोलायला इथे पाहिलेलं आहे की आपण दोन्ही गोष्टीवर आधारित, एक तर तुम्ही जे नॉवेल आहे, त्याची पुस्तकं आहे, जर्नी टू द बेस्ट हे पुस्तक आहे, या पुस्तकातून आपण काय करू शकतो, वाचू शकतो. आणि त्याच्यातून जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते पुस्तकं घेऊ शकता. त्या पुस्तकातून देखील या कथेचा पूर्ण जो सारांश आहे, जी पूर्ण जी कथा आहे, त्या तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ती पूर्ण कथा देखील काय करू शकता, वाचू शकता. बघा आता इथे त्यांनी समरी दिली आहे. समरी काय दिली आहे, म्हणजे याचा जो सारांश दिला आहे की कशा प्रकारे, बघा इथे दिलेली आहे, इन दिस लेसन, म्हणजे ह्या पुस्तकामध्ये किंवा या पाठामध्ये की कशा प्रकारे त्याचा जो प्रवास आहे तो कशा अद्भुतरित्या तो प्रवास त्यांनी सुरू केला आहे. आणि कशा प्रकारे जो बुद्धिस्ट जो धर्मग्रंथ आहे तो भारतामधून चायनामध्ये घेऊन येण्यासाठी कशा प्रकारे तो सहाय्य केलं आहे, हे देखील तुम्ही पाहू शकता. बघा इथे दिले, इन दिस लेसन वी रीड हाऊ युअर चॉंग चायनीज ट्रॅव्हल सक्सेसफुली. जसं मी आता सांगितलं की या लेसनमध्ये तुम्ही बघितले की कशा प्रकारे, की या पाठामध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे जो युअन चिंग आहे तो कशा प्रकारे त्याचा जो प्रवास आहे तो सक्सेसफुल झाला आहे, सुखकारक झालेला आहे. ट्रॅव्हल फ्रॉम चायना टू इंडिया, चायनामधून तो भारतामध्ये कशा प्रकारे त्याचा प्रवास सुखरूप झाला आहे, आणि कशा प्रकारे त्याने टेक अ बुद्धिस्ट स्क्रिप्चर फ्रॉम इंडिया टू इज होमलँड. आणि तो जो बुद्धिस्ट धर्मग्रंथ होता तो त्याने घेऊन तो कशा प्रकारे भारतातून इंडियामध्ये आलेला आहे. अँड हाऊ द डिटेल्स इज हेल्प हिम ऑन हिज जर्नी. आणि कशा प्रकारे त्याने त्याच्या जर्नीमध्ये त्याने तो प्रवास केलेला आहे, याचा सर्व वृत्तांत आपण या पाठामध्ये मुलांना आपण घेतलेला आहे. तर अशा प्रकारे मुलांना जो आपला सारांश आहे आपण ते देखील पाहिलं की कशा प्रकारे जर्नी टू द वेस्ट, जे पश्चिमेकडे जो प्रवास आहे हा कशा प्रकारे केलेला आहे, हे देखील आपण या पाठाच्या माध्यमातून समजून घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे मुलांना आपण या पाठाचं आपण पाहिलं इंट्रोडक्शन काय आहे ते पाहिलं, त्याचप्रमाणे आपण एक्सप्लेनेशन पाहिलं, आणि आपण समरी पाहिली की, आणि त्याचप्रमाणे आता आपण पाहणार या पाठाच्या माध्यमातून असणारे जे क्वेश्चन आन्सर आहेत, ॲक्टिव्हिटीज आहे, गेम आहे, टेस्ट आहे आणि क्वेश्चन आन्सर आहे, ते कोणत्या प्रकारचे विचारले ते देखील आपण बघण्याचा प्रयत्न करूया.